एक महत्त्वाची घडामोड पुण्यात पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागड्या वस्तू गायब झाल्यात। महागडी झुंबरं, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि इतर विद्युत उपकरणं गायब झालीत। या संदर्भात अद्याप कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। गायब झालेल्या इतर वस्तूंसाठी 20 लाखांच्या निविदा काढल्याची माहिती आहे। 24 तास सुरक्षा रक्षक असतानाही बंगल्यातील साहित्य गायब कसं झालं असा सवाल विचारला जातोय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सरकारी बंगल्यामध्ये जे आहे ते काही साहित्य जप्त झाल्याची माहिती जी आहे त्याचा समोर येते। आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम जे आहे ते याच तपस्या या सरकारी निवासस्थानात जे आहे ते राहत असतात। त्या ठिकाणच्या काही वस्तू ज्या आहेत त्या गायब झाल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। आपण पाहिलं तर महागडी झुंबरे असतील, शोभेच्या वस्तू असेल किंवा टीव्ही, एसी, अन्य विद्युत उपकरणे जी आहेत ती गायब झाल्याची सूत्रांकडून जी आहे ती या ठिकाणी माहिती आपल्याला समोर येताना पाहायला मिळते। मात्र या संपूर्ण घटनेबाबत महापालिकेने प्रचंड गोपनीयता पाळल्याचं जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। या संदर्भात कुठलीही तक्रार किंवा गुन्हा जो आहे तो या ठिकाणी दाखल करण्यात आला नसल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। विद्युत एसी असेल, विद्युत विभागात पाहिलं तर एसी असेल, टीव्ही, वॉटर प्रूफ असं अन्य वस्तूंसाठी जे आहे ती तातडीच्या निविदा ज्या आहेत त्या 20 लाख रुपये इतक्या रुपयाच्या निविदा ज्या आहेत त्या या ठिकाणी घेण्यात आल्या आहेत। कॅमेरामन सुशांत समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।